आमच्या 1021 श्री गणेश दर्शन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, श्री गणराय हा 64 कलांचा देवता आहे. या गणरायाची अशी अनेक दुर्मिळ स्थानं आहेत की जी आपल्याला खरंच माहिती नाहीयेत. अशा गणपतींची अनेक ठिकाणी स्थापना केली आहे जी अत्यंत आपल्याला महाभारत काळापासून किंवा रामायण काळापासून स्थापन झाली आहेत याविषयी खूप कमी माहिती आहे. पण अशीच दुर्मिळ माहिती सीए डॉक्टर दिलीप साठे यांनी स्वतः तिथे जाऊन संकलित केली आणि ती पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणलेली आहे. याच पुस्तकाला आधार धरून आम्ही हे व्हिडिओ आपल्याकरता घेऊन येत आहोत. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील गणेश स्थान. चला सुरू करूयात. इथलं पहिलं स्थान आहे जिनातील गणपती यवतमाळ. 75 सेंटीमीटर उंच, 45 सेंटीमीटर रुंद अशी ही रेखीव उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती यवतमाळ भाविकांच्या श्रद्धेचं स्थान बनली आहे. या मूर्तीची शोभा वाढावी यासाठी मागील बाजूला 2 मीटर उंचीचे फायबरचे देखणे मखर अलीकडेच उभारले. परिसराची प्रसन्नता वाढावी आणि पावित्र्य जोपासलं जावं याकरता सुंदर छानसा बगीचा, बसण्यासाठी आसन व्यवस्था देखील इथं केली आहे. या गणपतीच्या प्रतिष्ठापनेला 2002 साली 100 वर्ष पूर्ण झाली. श्री गणपती माळीपुरा यवतमाळ. सध्याची मूर्ती 2005 मध्ये बसवली असून पहिली मूर्ती सुमारे 90 वर्षांपूर्वी स्थापन केली असावी. या ठिकाणी ओवऱ्यांसारखा अनेक खोल्या आहेत. त्यातील एका ओवरीत गाभारा असून त्यात चौथऱ्यावर श्री गणपतीची मूर्ती आहे. श्री गणेश सहकार नगर, वडगाव रोड, यवतमाळ. पत्रे घातलेली मोठी शेड. शेड नंतर प्रदक्षिणेला वाट सोडून बांधलेला 1.20 बाय 1.20 मीटरचा गाभारा असं या मंदिराचं स्वरूप आहे. गाभाऱ्यात 1.5 फूट उंचीची गणपतीची सुंदर मूर्ती आहे. श्री गणेश राधिका लेआउट यवतमाळ. हे मंदिर 1997 मध्ये बांधलं. मोठ्या कॉलनीमध्ये हे मंदिर आहे. उघडा सभा मंडप आणि पंचकोनी गाभारा असून श्री गणपतीची 1.10 मीटर उंच संगमरवरी मूर्ती आहे. वर साधंसं शिखर आहे. श्री चौभारा गणपती, चौभारा चौक, उमरखेड. हे उमरखेडचे आद्य दैवत आहे. जुन्या बाजार आलीतल्या एका चौकात हे मंदिर उभं आहे म्हणून त्याला चौभारा असं म्हणतात. हे मंदिर गावाच्या देशमुखांनी बांधलं. श्री गणेशाची शेंदूर चर्चित मूर्ती आणि बाजूला रिद्धी सिद्धी यांच्या मूर्ती आहे. सभा मंडपात छोट्या चौथऱ्यावर हातात मोदक घेऊन उभा असलेला उंदीर आहे. त्याला छान रंग दिलाय. गाभाऱ्यावर रंगवलेलं शिखर आहे. या गणपतीची स्थापना प्रथम एका पारावर 17व्या शतकात मध्यात यशवंतराव कोल्हे यांनी केली. हा गाव आणि परिसर नानासाहेब पेशव्यांची पत्नी गोपिकाबाई यांना निजामानं सोळी मागणीसाठी इनाम दिला. तेव्हा पेशव्यांनी जुन्या मंदिराची दुरुस्ती केली होती असं सांगतात. पेशव्यांचे कुलदैवत श्री गणेश असल्यामुळे आणि आपल्या परगण्यात गणेश मंदिर असावं असं वाटल्यामुळे पेशव्यांनी उमरखेडच्या तत्कालीन वतनदार देशमुखांच्या मदतीनं हे मंदिर बांधून घेतलं आणि याकडे देखरेख करण्याचं काम कोल्हे देशमुखांवर सोपवलं असावं. श्री गणपती आठवडी बाजार, उमरखेड. गणपतीची जुनी मूर्ती या ठिकाणी विहिरीत 40 वर्षांपूर्वी मिळाली. ती अनेक वर्ष एका झाडाखाली ठेवली होती. सन 1981 मध्ये नवीन संगमरवरी मूर्ती बसवून छोटं मंदिर बांधलं. जुनी मूर्ती ही ठेवलेली आहे. श्री गणपती साखरा, तालुका उमरखेड. या ठिकाणी 90 सेंटीमीटर उंचीची शेंदूर लावलेली गणपतीची उभी मूर्ती आहे. उजव्या सोंडेचा हा गणेश आहे. श्री वरदविनायक, ढाणकी, तालुका उमरखेड. या जागी पूर्वी चंचल बाबांचा मठ होता. त्यात अनेक समाध्या होत्या. त्या वेळेपासूनच या गणपतीचं छोटंसं देऊळ होतं, पण त्याकडे कुणी पाहत नव्हतं. ते पडीक झालं होतं. सन 1979च्या सुमाराला आजूबाजूच्या लोकांनी प्रयत्न करून त्याचा जीर्णोद्धार केला. त्यावेळी हा गणपती उत्तराभिमुख होता. सन 1988 मध्ये परत जीर्णोद्धार करून मंदिर उत्तराभिमुखच ठेवलं, पण गणपती तेवढा पूर्वाभिमुख केला. हा गणपती बस्ट असावा त्याप्रमाणे आहे. त्यामुळे याला हात किती हे काही समजत नाही. सिमेंट मध्ये सोड करून हे स्वरूप आता दिलं आहे. मूर्ती छान झाली आहे. पूर्वी या ठिकाणी चंचल बाबाच्या मठाचं जुनं ठिकाण होतं. तिथे जुना हेमाडपंथी पद्धतीचं मंदिर असावं असे काही अवशेष सापडतात. हे अवशेष गणपती मंदिरात जवळच आहे. श्री संकटमोचन गणपती, पुसद, तालुका पुसद.
पुसद येथील नृसिंह मंदिरापासून थोड्याच अंतरावर हे छोटंसं देऊळ आहे. 1.80 बाय 2.40 मीटरच्या गाभाऱ्यात कीर्तिमुख कोरलेल्या उंबरठ्याचा जुना अवशेष असून त्यावर गणपती, शिवपिंडी आणि नंदी अशा मूर्ती आहेत. या गणपतीच्या उजव्या हाताला एक मूर्ती आहे, तीही गणपतीचीच असावी असं सांगतात. हे मंदिर बांधून अंदाजे 110 वर्ष झाली. 1990 पर्यंत लोक याला नमस्कार करीत, पण पूजा अर्चा मात्र करत नव्हते. नंतर श्री व्यवहारे यांनी याचा जीर्णोद्धार केला आणि आता ते कायमस्वरूपी याची पूजा करतात. श्री सिद्धी विनायक गांधी चौक पुसद हे छोटं खाली मंदिर अष्टकोनी गाभारा असलेलं आहे. त्यात कोनाड्यात अष्टविनायकांच्या 8 छोट्या मूर्ती बसवलेल्या आहेत. चौथऱ्यावर तांबूस रंग दिलेली पंचधातूंची मूर्ती आहे. गाभाऱ्यावर शंखवाकृती शिखर आहे. या ठिकाणी चौथऱ्याखाली पितळेच्या आणि तांब्याच्या छोट्या छोट्या गणपतीच्या अनेक घरगुती मूर्ती बसवल्या आहेत. हे मंदिर 1997 मध्ये बांधलं आहे. श्री गणोबादेव पुसद तालुका पुसद. गणोबादेव हे सत्पुरुष 170 वर्षांपूर्वी होऊन गेले. वैष्णवी पंथातील अण्णास्वामी यांचे हे भक्त गणोबादेव यांची ही जागा आहे. या जागेत गणपतीची स्थापना केली. गणोबादेव वारल्यानंतर त्यांना कोणी वारस नव्हता. कोणी पाहायला नसल्यानं या ठिकाणी गणपतीचं मंदिर पडझड होऊन गेलं होतं. 1994 मध्ये गणेश मूर्तीची पुनर्स्थापना झाली. श्री चिंतामणी काकडदाती रोलकाईचा माळ तालुका पुसद. पुसद कार्ला मार्गावर एका कडुलिंबाच्या झाडाखाली हा शेंदूर चर्चित गणपती आहे. 2006 मध्ये मोठं याचं मंदिर बांधलं आहे. श्री अष्टविनायक ग्रीन पार्क पुसद ही नवीन वसाहत आहे. या कॉलनीतील हे मंदिर. या ठिकाणी मोठं आवार आहे. मुख्य सभामंडप आणि गाभारा पहिल्या मजल्यावर आहे. खालच्या मजल्यावर मोठा हॉल बांधलेला आहे. गाभारा 4.5 बाय 4.5 मीटरचा आहे. त्यात गणपतीच्या संगमरवरी 9 मूर्ती आहेत. 8 मूर्ती 45 सेंटीमीटर उंचीच्या आणि मधली मूर्ती 80 सेंटीमीटर उंच आहे. या मूर्तीचे दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. 8 गणपतींना वक्रतुंड, एकदंत, लंबोदर, विकट, सिद्धिविनायक, विघ्नहर्ता, धूम्रवर्ण, भालचंद्र, गजानन अशी नावं दिली आहेत. त्या सर्वांची रूपं जवळजवळ सारखीच आहेत. सभा मंडपाच्या प्रवेशद्वारावरती गाभाऱ्यावरती शिखर बांधलं आहे. सभा मंडपाच्या प्रवेशावर 2 छोटे संगमरवरी हत्ती बसवलेले आहेत. 26 फेब्रुवारी 2002 रोजी या मूर्तींची स्थापना झाली. श्री पुष्टीपत्ती गणपती दारव्हा हे स्थान यवतमाळ पासून 42 किलोमीटर अंतरावर आहे. भगवान श्री पुष्टीपत्ती विनायक हे श्रीकृष्णांची इष्ट देवता होते. श्रीकृष्णानं विदर्भ कन्या श्री रुक्मिणी हिला प्राप्त केलं. दारव्याजवळ मुकुंदपूर इथे त्यांनी रुक्मिणीशी विवाह केला. त्याआधी शुभ कार्यात विघ्न नको म्हणून दारव्हा येथे श्री गणेशाची स्थापना करून त्याची पूजा केली. तेच आजचे दारव्याचे श्रीकृष्ण स्थापित श्री पुष्टी विनायकाचे स्थान केवळ एक गणेश मंदिर म्हणूनच ओळखलं जातं. सध्याच्या श्री गणेश मंदिराची बांधणी 900 वर्षांपूर्वीची आहे असं सांगितलं जातं. श्री पुष्टी विनायकाची मूर्ती चतुर्भुज असून कानात भिकबाळी आणि पागोटे घालतात हे त्याचं वेगळेपण आहे. 2.40 बाय 2.40 मीटरच्या गर्भगृहात 70 सेंटीमीटर उंचीची ही मूर्ती आहे. श्री चिंतामणी शेलोडी तालुका दारव्हा या ठिकाणी गणपतीची छोटी मूर्ती आहे. हे जुनं स्थान आहे. अनेक वर्ष हा गणपती उघड्यावरच होता. मंदिर आता नवीन बांधलं आहे. याच्या मागे कडुनिंबाचं झाड आहे. अगदी मंदिरावरती जी फांदी आहे तिची पानं गोड लागतात असं सांगतात. श्री सिद्धी विनायक दिग्रस मल्लिकार्जुन मंदिराजवळ गावाच्या एका कडेला हे मंदिर आहे. इथं एक पिंपळाचं झाड होतं. याच्या खाली गणपतीची जुनी मूर्ती होती. मात्र याचा इतिहास माहिती नाही. अंदाजे 150 वर्षांपूर्वी त्याचा सध्याचा ओटा चित्तरवार यांनी बांधला. आता 2003 मध्ये जीर्णोद्धार करून समोर सभा मंडप बांधला आहे. श्री अष्टविनायक गणपती लक्ष्मीनगर दिग्रस बापूनगरच्या जवळ असलेलं हे भव्य मंदिर 2005 मध्ये बांधलेलं आहे. मोकळं आवार, त्यात कारंज आणि बाग केली आहे. गाभाऱ्यावर मद्रासी पद्धतीचं शिखर बांधलेलं आहे. बांधकामात संपूर्ण संगमरवरी फरशी वापरली आहे. शिवेवरचा गणपती तिवरी तालुका दिग्रस. जुन्या दिग्रस दारव्हा रस्त्यावर दोन्ही तालुक्याच्या हद्दीवर रस्त्यालगत हे छोटंसं देऊळ आहे.
छोटा सभामंडप, छोटा गाभारा असं याचं स्वरूप आहे. गाभाऱ्यात 60 सेंटीमीटर उंचीची गणपतीची साधी मूर्ती आहे. आता नवा रस्ता झाल्यानं इथं फारशी रहदारी नसते. आजूबाजूला सर्व टेकड्या आणि जंगल आहेत. हे प्रसन्न असं स्थान आहे. श्री गणपती राळेगाव, तालुका राळेगाव हे घरगुती स्वरूपाचं गणपती मंदिर आहे. पूर्वीची गणपतीची मूर्ती दशभुज पंचधातूंची होती. ती भग्न झाल्यावरती सुमारे 170 वर्षांपूर्वी तांब्याची चतुर्भुज छोटी मूर्ती देवघरात बसवली गेली. या देवालयाबाहेर सच्चिदानंद यांची समाधी असून त्याला मुखवटा घातला आहे. इथं श्रावण शुद्ध चतुर्दशी ते भाद्रपदातील गणेश चतुर्थी पर्यंत 21 दिवस मनोविनायक व्रत केलं जातं. भाद्रपदातील गणपतीची पार्थिव गणेशाची पूजा 7 दिवस असते. श्री चतुर्मुखी गणपती केळापूर, तालुका मालेगाव. जगदंबा मंदिरापासून काही अंतरावर ईशान्येच्या बाजूला हे मंदिर असून अलीकडेच बांधलेलं आहे. मात्र हा गणपती अनेक वर्षांपासून इथे आहे. 4.5 बाय 4.5 मीटरचा गाभारा आणि त्यात ओट्यावरती गणपतीची मूर्ती आहे. आता नवीन उंदीर बसवलेला आहे. चौकोनी शिळेवर 4 बाजूंनी 4 गणपतीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, म्हणून याला चतुर्मुखी गणपती असं म्हणतात. जुन्या हेमाडपंथी मंदिरात असं गणपती मंदिर असतं. याचं वेगळेपण म्हणजे चारी बाजूंच्या मूर्ती एकाच रूपाच्या आहेत. शेंदूर लावल्यामुळे त्या मूर्ती आता थोड्या अस्पष्ट दिसतात. श्री गणपती मठ, नेर, नरसोपंत, तालुका नेर या भागातील हे प्रसिद्ध स्थान आहे. याचा संपूर्ण जीर्णोद्धार झाला असून भव्य सभामंडप बांधलेला आहे. सभामंडप आणि गाभाऱ्यावर उंच शिखर आहे. गाभाऱ्यात एका चौरंगावर गणपतीचा फोटो ठेवलेला असतो. या मठात गणपतीची मूर्ती नाही. 250 वर्षांपूर्वी इथं एक गोसावी होते. ते गणपतीचा उत्सव करीत. हे गोसावी गावाबाहेर मिलमिली नदी पलीकडे छोट्या झोपडीत राहत असत. भाद्रपदात गणपतीचा उत्सव ते करत. त्यावेळी मूर्ती बसवतात. चतुर्दशीला गणपतीची विसर्जनाची मिरवणूक निघते आणि ही मिरवणूक रात्री गांधी चौकात थांबते. दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला परत गावातून मिरवणूक काढून दुपारी 12च्या सुमाराला या गणपतीचं विसर्जन करतात. गणपती उत्सव फार मोठ्या प्रमाणात होत असल्यानं हा मठ प्रसिद्ध आहे. रसिका हो, आपण आता यवतमाळ जिल्ह्यातील गणेशाची स्थानं बघितली. अत्यंत दुर्मिळ अशी माहिती यातून आपल्याला मिळालेली आहे. आपण ही माहिती जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून गणेशाची ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा लाभ मिळेल. ह्याच उद्देशानं आम्ही हा चॅनल चालवत आहोत. याच करता आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला हे व्हिडिओ कसे वाटतात हे खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या बरोबर कनेक्टेड राहा. धन्यवाद.